श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच 65वी वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि 62वी ज्युनियर शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक 24, 25 आणि 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी देशासह परदेशातील नामांकित बॉडी बिल्डर सहभागी होणार आहे। शरीर सौष्ठव स्पर्धा प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर हॉटेल साई संगम येथे स्पर्धेचे आयोजक संदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे। या स्पर्धेत 700हून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार असून साधारणतः 65 महिला खेळाडू ही स्पर्धेत असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आदींसह मंत्रीगण आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं स्पर्धेचे आयोजक संदीप सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आपल्याला आनंद होतो की आपल्या समोर एक चांगलं म्हणजे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे संजय मोरे साहेबांनी। तर आपल्याला त्यांनी इथं शिर्डी इथं साईबाबाच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आपले संजय गावरे पाटील आहे, पप्पू बनसुडे आहे, लोकेश आहे, आपले नाना कदमचे चिरंजीव आहे, परत आपले महेश गोसावी यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा। असे बरेच जण आहेत। आपण यातले यात राहता संगमनेर, सामपूर, रावरी, कोपरगाव सगळ्या जिम वाल्यांना सुद्धा याच्यात आयोजक म्हणून घेत आहे। याच्यात मी एकटा आयोजक नाही, आम्ही सगळे आयोजक आहेत। त्या दृष्टीने आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या रीतीने कसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजन असा प्रयत्न करून आपण सगळी ही स्पर्धा आपली सगळ्यांची असं मी सगळ्यांना विनंती करतो। आणि ही स्पर्धा आहे 24ला फक्त या अंतर्गत आमचं वजन उंची आहे, 25 पासून छोट्या छोट्या ग्रुप मधले स्पर्धा आहे, 26ला ही मोठ्या प्रमाणात मोठी जे आहे 29 राज्यामधून जे मोठमोठ्या प्रमाणातले बॉडी बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे। या स्पर्धेच्या शेवटी आपण आपला प्रयत्न चालू आहे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा, पण अधिवेशनच्या याच्यावरती अवलंबून आहे। अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक मदत करतील ते। आणि दुसरे माननीय राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न चालू आहे आपला, ते बी येते अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे ते तर आहेच कार्यक्रमाला, त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं आशुतोष दादांचं। तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहावं आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की या कार्यक्रमात सहभागी व्हावा। परत प्रेक्षकांनी मी हे पाहण्याचं संधी कुठंच मिळणार नाही, एवढे मोठे मोठे लोक कुठंच येते नाही 29 राज्यातले। तर सर्वांनी सर्व जनतेला मी हे करतो की आपण या संधीचा फायदा उचलावा आणि आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो समजतो। आणि त्यासाठी मी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करणार आहे। आम्ही 1 महिन्यापासून आमचे हे कार्यक्रमाचं नियोजन चाललेले, म्हणजे कोणती गोष्ट करायची म्हणजे त्यात बारीक बारीक गोष्टीपासून लक्ष द्यावं लागत। आता इथं येणाऱ्या जवळजवळ किती 501 लोक राहणार यांचं आम्हाला लक्ष द्यायचं आहे। परत यांच्या साहेबांचे जे आहे 200 लोक जे जज आहे कोणी काय त्यांच्या सुद्धा गोष्टीला आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यायचंय।